Hello friends, in the last video we learned about the big data and the big insights, in which the points that we made clear about what is a big data and usage of the big data, in which the first point about locations tracking, second weather pattern, and let us start from the third point, healthcare industries. Today we see that people have become health conscious. की आज आपण पाहतो people have become health conscious, की लोक आरोग्याची लोकांना जाणीव झालेली आहे. The smart watches, other wearable health apps, your phone keep on collecting data. की जे स्मार्ट वॉचेस आहे, अदर वेअरेबल ज्या गोष्टी आहे, हेल्थ ॲप्स आहे, या गोष्टी आपल्याला फोनवरती नेहमी कलेक्टिंग डेटा करतात किंवा माहिती गोळा करतात. वी कॅन से दॅट असंही आपण म्हणू शकतो, दे आर आवर मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस, की ते आपले छोटेसे बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस आहेत, की याच्या मदतीने दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, की आपल्या हार्ट रेट मोजला जातो. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, की रुग्णांची असणारी झोपेची पद्धत किंवा सवय किती तास आहे याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, आणि त्याचे असणारे जे एक्झरसाइज आहे त्याचंही रेकॉर्ड ठेवलं जातं. द डिस्टन्स वॉक्ड, आणि किती अंतर चालतो याचेही याच्यामध्ये निरीक्षण किंवा रेकॉर्ड ठेवलं जातं. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स, की हा जो डेटा आहे त्याचं जे आकलन आहे किंवा ॲनालिसिस आहे हे आपल्याला नवीन इन्साइट्स देतं. प्रोव्हाइड अ पर्सनलाइज अँड इंडिव्हिज्युअल फीडबॅक, की याच्यामध्ये व्यक्तिगत आपल्याला जो फीडबॅक मिळतो टू ईच अँड एव्हरी पर्सन्स. नाऊ अ डेज वी हॅव गॅजेट्स, की आपल्याला अशाही प्रकारची साधने टू मॉनिटर ब्लड शुगर, की जे ब्लड शुगर मॉनिटर करू शकतात, ब्लड प्रेशर मॉनिटर करू शकतात, एक्सेट्रा. ॲट होम, घरीच आपण 24 hours 7 days मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स. तर पेशंटवरती मॉनिटरिंग ठेवलं जातं इन हॉस्पिटल्स टू, की हॉस्पिटल्सप्रमाणे. विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा, की बिग डेटाच्या मदतीने द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव द बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट्स, की डॉक्टरप्रमाणे ही साधने पेशंट्सला असणारं जे एलिमेंट आहे त्याचं निदान करू शकतात. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग, आणि कोणत्याही औषधाचा असणारा इफेक्ट्स किती आहे हेही याच्यामधून समजू शकतं. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस, की याच्यामध्ये जो अननेसेसरी गेस वर्क आहे, तर्काचं जे काम आहे हे कमी झालेलं आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन, की जे पेशंटचं जे पास्ट रेकॉर्ड्स आहे ते सहजपणे मेंटेन केले जातं. बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन, आणि जे बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ, जे पेशंटचं आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे ॲनालिसिस याच्या मदतीने केलं जातं. बिग डेटा हेल्प्स, की हाच बिग डेटा मदत करतो इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स, की जे साथीच्या रोगाला सुरुवात झालेली आहे त्याचं मॉनिटरिंग तो करतो. अँड डिसिजेस, जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज, किंवा एखादा व्यक्ती असाही मेसेज पोस्ट करत असेल तर आय एम डाऊन विथ फ्ल्यू ऑन व्हॉट्सअप और फेसबुक, की एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती असा मेसेज पाठवला, आय एम डाऊन विथ फ्ल्यू. आता याचाच अर्थ ही वॉज सफरिंग फ्रॉम द इपिडेमिक डिसिजेस, की त्या ठिकाणी तो इपिडेमिक डिसिजेसपासून प्रभावित झालेला आहे. इट विल बी मॉनिटर अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड, की जो एरिया हा फ्लूने अफेक्टेड झालेला आहे तो सहजपणे लोकेट केला जाऊ शकतो, ओळखला जाऊ शकतो. अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन, की त्या ठिकाणी असणारी जी आवश्यक सावधगिरी आहे, की प्रिकॉशन्स आहे सहजपणे घेऊ शकतो. पॅरासिमेटिकल कंपनीज
would pay huge amount to receive the health data of people की पॅरासिटिकल ज्या कंपनीज आहे की अशा प्रकारच्या ह्यूज डेटा ते सहजपणे स्वीकारतात टू प्रमोट रिसर्च की याच्यावरती संशोधन करायला ते प्रमोट करतात इन द पर्टिक्युलर एरिया की एखाद्या विशेष भागामध्ये विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड आणि जी माहिती त्यांनी गोळा केलेली आहे इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स की व्यक्तिगत ते सजेशन्स देतात अँड सोल्युशन्स देतात फॉर द प्रॉब्लेम्स दे आर इनकाउंटरिंग आणि ज्या समस्या त्यांना जाणवतात त्याच्यावरती ते समस्या त्याचं सोल्युशन्स पण सांगतात. द फोर्थ पॉईंट बँकिंग फायनान्स अँड ट्रेडिंग विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स की या बिग डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड की जो लोकांचा गुंतवणुकीचा पॅटर्न आहे तो सहजपणे अभ्यासला जातो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल द बँक्स अँड द फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स की हे जे नवीन इन्साइट्स आहे त्याच्या मदतीने बँक आणि फायनान्स कंपनी सहजपणे त्यांच्या वेगवेगळ्या योजना तयार करू शकतात. बिग डेटा हॅज इनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सी या बिग डेटाच्या मदतीने या एजन्सीज किंवा या इन्स्टिट्यूशन्स सहजपणे स्मूथ फंक्शनिंग्स करतात. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स की बँकिंग आणि फायनान्स सेक्टर्स हा बिग डेटा वापरून टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट द सायबर क्राईम्स की जो सायबर क्राईम्स आहे त्याच्यावरती प्रतिबंध किंवा त्याचं भाकीत करू शकतात. कार्ड फ्रॉड डिटेक्शन्स की एखादं कार्ड फ्रॉड असेल तर ते सहजपणे शोधलं जातं. आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स अशी एक्सेट्रा या बिग डेटाच्या मदतीने बँकेसाठी कामं करतात. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स की त्यांच्या कस्टमरचा जो पास्ट डेटा आहे तो आकलन करून द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स की बँक भविष्यामध्ये फ्युचर अटेम्प्ट्स किंवा भविष्यामध्ये असणारे जे त्यांचे प्रयत्न आहे ते भाकीत करू शकतात. ब्रूट फोर्स अटॅक्स मीन्स की सायबर अटॅक्स. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राईम्स तर बिग डेटा हा प्रिडिक्टिंग सायबर क्राईम्समध्ये मदत करतो बट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग द इश्यूज रिलेटेड टू द मिस ट्रान्झॅक्शन्स की एखाद्या बँकेमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स आहे मिस झालेलं असेल किंवा चुकलेलं असेल किंवा फेल्युअर्स असेल इन नेट बँकिंगमध्ये ते सहजपणे हँडल केलं जातं. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स की या सर्व्हरवरती जे पॉसिबल स्पाइक्स आहे याचेही भाकीत केलं जातं सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. त्यामुळे बँकेला अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स सहजपणे मॅनेज करता येतात. The Securities Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activity. The Securities Exchange Commissions आहे याचा शॉर्ट फॉर्म SEC हेही बिग डेटा वापरतात कशासाठी टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटी. ही संशयास्पद ॲक्टिव्हिटीज असतील किंवा अवैध व्यापार असेल तर याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी फायनान्शियल मार्केट्ससाठी या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन्स ही संस्था कार्य करते की फायनान्शियल मार्केट्समध्ये ज्या एजन्सी काम करतात त्यांचे असणारे इलिगल ट्रेड्स आणि त्यांचे असणाऱ्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीजवरती ते लक्ष ठेवतात. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक नॅचरल लँग्वेज प्रोसेसेस टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFT इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हा असा एक एरिया आहे की त्याच्यामध्ये बिग डेटा हा जास्तीत जास्त वापरला जातो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. तर बिग डेटाच्या मदतीने अल्गोरिदम्समध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घेतले जातात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and new websites to make buy sell decisions in a split seconds की काही सेकंदामध्ये बाय सेल असेल किंवा मेक
न्यू वेबसाईट्स टू मेक, नवीन वेबसाईट्स तयार करायची असेल, बाय अँड सेल डिसिजन्स असेल किंवा सोशल मीडियाचे नेटवर्क्समध्ये जे सिग्नल्स असतील की याची सहजपणे टेक इन टू अकाउंट्स विचार केला जातो. नेक्स्ट पॉईंट्स, स्पोर्ट्स. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, जर आपण क्रिकेट मॅच पाहिलेली असेल तर वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. या क्रिकेट मॅचमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सांख्यिकी माहिती सहजपणे ॲनालिटिकल पद्धतीने किंवा ॲनालिसिस करून दाखवली जाते. अ जायजंटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. की वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेसचे रेकॉर्ड आहे ते सहजपणे लगेच ताबडतोब दाखवले जातात. ट्रेनिंग सेशन्स असेल, वर्कआउट्स असेल, या माहिती सहजपणे सांगितल्या जातात. A period of time from the recording of matches, training sessions and workouts. The data enables a sports person to study his performance as well as of the other players workout. की स्वतःचा असणारा परफॉर्मन्स आणि इतर खेळाडूचे असणारे परफॉर्मन्स हे सहजपणे तो कंपॅरेटिव्हली घेऊ शकतो. याची माहिती त्याला सहजपणे मिळते. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. त्याच्यामुळे व्यक्तिगत आणि टीम परफॉर्मन्स यांच्यामध्ये ट्रिमेंडसली मदत केली जाते इम्प्रूव्हमेंट्स करण्यासाठी. द सेन्सर्स इम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट्स हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम्स फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. तर क्लोज क्वार्टर्सवरून आपला जो खेळ आहे तो समजून घेण्यासाठी सहज मदत होते. द सेन्सर्स हेल्प अस, सेन्सर्स आपल्याला मदत करतो टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, की फील्ड कंडिशनची स्थिती समजून घेण्यासाठी मदत करतात. त्यानंतर वेदर अँड इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. In such a way, we learn today the topic of the uses of big data, in which the first points that we made clear about the healthcare, second points banking, finance and trading, and the last one the sports activities. These are the data, big data, in which we can make good performance with the help of the past records of the individual persons as well as the other team members' performance. In such a way, we learned about the big data helpful for the sports, as well as the bank has also used the big data to make various transactions. With the help of the big data, they can identify the missed transactions and the cyber crimes relating to the banking and finance sectors. Apart from that, the big data is also helpful for the healthcare. We can see the various electronic gadgets on. We can see the records about the patients. They can detect heart rate, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise and the distance walk. These are the things that can be easily recorded with the help of the big data by using electronic gadgets. I hope you will understand the 3 points that we covered right now. The third point, healthcare industries. Fourth point, banking, finance and other companies. And the last point about sports. Thank you very much.